नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला 32 छातीचा कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवते. एका ताईंची कमेंट होती का काठपदरच्या साडीवर त्यांना 32 साईजमध्ये ब्लाऊज कटिंग हवं आहे. पण मला ते समजलं नाही, कटोरीमध्ये कटिंग लागते का प्रिन्सेसमध्ये का फोरटक्समध्ये. ते जर हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी कमेंट करा, त्यानुसार मी पुन्हा एकदा त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवेन. तर त्याच्या अगोदर मी 32 साईज तुम्हाला कटोरीमध्ये कटिंग दाखवते डायरेक्ट कपड्यावर. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी 32 छातीचा कटोरी ब्लाऊज कटिंग कशी दाखवली. तर सगळ्यात अगोदर आपण उंची घ्यायची. मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग दाखवते, पेपर कटिंग न दाखवता. तुम्ही पेपरवर जरी कटिंग केली तरी चालते. आता ब्लाऊजची उंची 12.5 इंच शिवून होती. तुम्ही उंचीमध्ये वाढ करू शकतात, कारण कस्टमरची उंची कमी असल्यामुळं मी 13.5 शिवण्यात घेते आणि शिवून आपला ब्लाऊज होणार 12.5 इंच. 12 इंचावर मी एक पॉईंट दिला. उंचीमध्ये कमी जास्त होऊ शकतं. हे वरचे जे आपण मापं टाकतो त्याच्यामध्ये कमी जास्त काहीच होणार नाही. जे आपण शोल्डर टाकतो, जे मोंड्यासाठी टाकतो, जे गळा टाकतो, ते सगळं मापं एकच राहणार, फक्त उंचीमध्ये बदल होऊ शकतो. आता आपल्याला शोल्डर टाकायचे 5 इंच आणि मोंड्यासाठी पण आपल्याला 5 इंच घ्यायचे. गळा घेतला आपण 2.25 इंचाचा. आता हा पाठीमागचा भाग असल्यामुळं आपण 8.5 इंचावर पाठीमागचा गळा घेऊ. वरती 2.25 इंच घेतले तर खाली आपण 2.5 इंच घेऊया. लगेच मी गळ्याला गोल आकार देऊन घेते. आता आपल्याला 32 छातीचा चौथा भाग काढायचा आहे, बरोबर. तर चौथा भाग येतो 8 इंच. 8 इंचावर आपण एक लाईन दिली, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची. आता 10 इंच टोटल झाले. 10 मध्ये मग काय करायचं आहे, आपल्याला 9.5 इंच घ्यायचे. अर्धा इंच फक्त आपल्याला शिलाई मार्जिन कमी करायची. पुन्हा एकदा 1.5 इंचावर आपल्याला एक मार्क करायचा आहे. ती आपली फिटिंग शिलाई, म्हणजे फिटिंगसाठी जे आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवतो 1.5 इंच, ते मार्जिन झालं. आता बघू शकतात आपल्याला आता 1.5 इंच एक कॉर्नर द्यायचा आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी 1.5 इंचावर आपल्याला एक मार्क करायचा आणि आपल्याला अशा पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा. एवढी सोपी पद्धत कुठंच नाही आणि खूप कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग होऊन जाते. तर आता आपल्याला लगेच याची कटिंग करायची. ज्या वेळेस आपण अस्तरवर कटिंग दाखवतो तर त्यावेळेला अस्तर जास्त घ्यायचे आपल्याला. हे जवळजवळ 85 ते 90 पॉईंट अस्तर आहे, कारण याच्यामध्ये डबल कटोरी काढण्यात येते. मग अस्तर थोडंसं जास्त घेतलं तरी चालते. आता हा झाला आपला पाठीमागचा भाग एकदम परफेक्ट काढून. तर हा बाजूला ठेवू, गळा आपण नंतर कट करूया. आता मागचा पुढचा दोन्ही बाजू एकदम आपल्याला पूर्ण आखून घ्यायच्यात. मग जिथं आपल्याला हा पीस सेट होतो त्यानुसार आपल्याला पूर्ण आखून घ्यायचे. आता आखून घेताना जसं आपण कटिंग केली त्यावरच आपल्याला आखून घ्यायचं आहे. आता मी हे बाजूला केलं आणि कडेला जो काठ आपल्याला आलेला बघू शकतात. जो कडेला काठ होता एकदम नॉर्मल आहे, आपल्याला तो नंतर काढून टाकायचा आहे. काढून म्हणजे आपल्या ते मापात बसलेला नाही, तर आपण तो कट करून टाकू. आता पुन्हा एकदा आपल्याला चेक करायचं आहे, शोल्डर आपण 5 इंच आहे का नाही, एकदम परफेक्ट आहे. आणि मग नंतर आपल्याला 2.25 इंचावर एक मार्क करायचं आहे. हा झाला आपला पुढचा गळा. तर पुढचा गळा आपण 6 इंचावर घेतो आहे आणि एक चौकोन तयार करायचा आहे 6 इंचावर घेतल्याच्या नंतर. आता आपल्याला इथं क्रॉस पट्टीसाठी घ्यायचं आहे 2.25 इंच. आपण क्रॉस पट्टीसाठी घेऊया. मग 2.25 इंच घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे,
4.5 इंचाची आपल्याला कटोरी काढायची. तर 4.5 इंचावर आपण एक पॉईंट दिला. आता आपण शोल्डरकडे वळूया. परत आपण इकडचं कंप्लीट करू. तर हा चौकोन आपल्याला करायचा आहे, की जे आपण मोंड्यासाठी 5 इंच घेतलेलं. आता 1 इंच आपण फ्रंट मोंड्यासाठी घ्यायचं आहे, म्हणजे इथं 1 इंच आलं आणि याला आकार द्यायचा आहे. हा झाला आपला फ्रंट मोंडा. आता काय करायचं आहे आपल्याला, इथपासून जरी आपण 2.5 इंचावर पॉईंट दिला तरी पण आपल्या लक्षात येऊन जातं का आपल्याला कटोरीला आकार कसा द्यायचा आहे. आणि 1 इंच आपल्याला वरती यायचं आहे. गळ्यापासून 1 इंच आपल्याला वरती यायचं आहे. म्हणजे आपण गळ्याला आकार अशा पद्धतीने देऊ शकतो. आणि मग आपल्याला कटोरीसाठी आपण असा आकार द्यायचा आहे. 4.5 इंचाची आपण कटोरी घेतली. हे माप आपण 2.5 इंचाचं घेतले. अशा पद्धतीने आपली कटोरी ब्लाऊज एकदम सिंपल पद्धतीने रेडी झाली. आता आपल्याला शिवताना अर्धा इंच वरती जातं आणि अर्धा इंच खाली जातं, तर मग ही उंची कमी पडून जाईल. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, डायरेक्ट आपल्याला 1 इंच क्रॉस पट्टीमध्ये खालच्या साईडनं वाढवून घ्यायचं आहे. हे हमेशा लक्षात ठेवा. हीच जर आपण क्रॉस पट्टी वापरली आणि कटिंग ह्या लाईनने जर केली तर ही उंची 100% कमी पडणार. तर त्याच्यासाठी 1 इंच वाढवायला विसरू नका. आता आपण काय करणार, क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे अगदी 1 इंचावर. 1 इंच द्या, पाऊण इंच द्या. आता आपण याची करूयात कटिंग. आता हे जे उरलेला कपडा होता आपण तो पूर्ण काढून टाकलाय, कारण ते कशामध्येच आपला धरलेला नव्हता. आता अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजची 32 साईजमध्ये कटिंग एकदम परफेक्ट अशी झाली. आता आपण याच्यामध्ये कटोरीमध्ये वाढवणार आहोत. तर आपण आता कटोरी कशी वाढवायची हे पण बघायचं आहे आपल्याला. आता सगळ्यात अगोदर आपण बाही कटिंग करू. तर बाहीसाठी मी घडी घेतली 4 फोल्डमध्ये. तर मी याच्या अगोदर पण बरेचसे व्हिडिओमध्ये सांगितले का बाही कटिंग कशी केली पाहिजे. आता कस्टमरचा अस्तरचा ब्लाऊज होता मापासाठी. आपल्याला पण अस्तरचाच ब्लाऊज शिवायचा आहे आणि ब्लाऊजची बाही आहे जवळजवळ 5.25 इंच. तर आपण बाही घ्यायची 6.25 इंच. 1 इंच अर्धा इंच आपलं खाली मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं. मग डायरेक्ट आपण करायचं आहे 1 इंचावर कटिंग, म्हणजे 1 इंच जास्त घेऊन कटिंग करायची. आता ब्लाऊज परफेक्ट बाही बसण्यासाठी काय करणार आपण, आपल्याला मोंड्याचं माप घ्यायचं आहे. 7 इंच मोंडा बसतोय, तर जवळजवळ 8.25 इंचाची 8.5 इंचाची घडी आपल्याला लागते. तर ही 8 इंचाची घडी आहे. आपण ते मेन फॅब्रिकमध्ये ॲडजस्ट करू शकतो. आता आपण उतरायचं आहे खाली समोरच्या भागासाठी 3 इंच डाऊन करायचं आहे. आता जेवढा दंड घेर असेल तेवढा त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 किंवा 2 इंच मिक्स करायचं आहे. तुमचा दंड घेर जेवढा असेल तेवढा तुम्ही 1.5 ते 2 इंच मिक्स करा. 5.25 इंच बाहीचा दंड घेर आहे, तर त्याच्यामध्ये आपण 2 इंच मिक्स करू. आणि अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे सिंपल पद्धतीने. आणि मी दुसरा आकार देऊन घेणार ज्यावेळेस मी ब्लाऊज स्टिच करते. तर कमी वेळामध्ये आपले ब्लाऊज कटिंग ही जवळजवळ बाहीसोबत पूर्ण झाली.
तर कधी पण ज्यावेळेस तुम्हाला ब्लाऊज कटिंग पाहिजे तर तुम्ही पूर्ण कमेंट करा का तुम्हाला कोणत्या पॅटर्नमध्ये ती ब्लाऊज कटिंग लागते, म्हणजे माझ्या लक्षात येऊन जाईल. आता हे लक्षात नाही आल्यामुळं मग मी अगोदर ह्या ताईंसाठी कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवते आणि उद्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी प्रिन्सेसची अशा पद्धतीने 2 ब्लाऊजची कटिंग दाखवेन. आता आपल्याला कटोरीमध्ये कशा पद्धतीने वाढवायचं आहे तर मी हा उरलेल्या कपड्यामध्ये तुम्हाला दाखवणार. आता जसं आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला सेंटरमधला काढायचा आहे. मधला सेंटर काढला, बाजूला केलं. आता 1.25 इंच आपल्याला ह्या बाजूने वाढवायचं आहे, 1.25 इंच, आणि 1.25 इंच आपल्याला इकडच्या बाजूने वाढवायचं आहे. आता आपण ही लाईन आपण एकत्र करूयात. सरळ घ्यायची लाईन आणि ही लाईन आपल्याला गोल आकार देऊन आपल्याला कटोरी ही वाढवून घ्यायची. बरोबर हा झाला आकार आणि 1 इंच ते 1.25 इंच आपण खाली येऊया. कटोरीमध्ये बदल आहे कटोरी कटिंगमध्ये. तर अशा पद्धतीची ही कटोरी झाली, तर बघू शकतात. आता आपण याच्यामध्ये फक्त 1 इंच आणि 1 इंचाचाच आपल्याला टक्स द्यायचा आहे आणि वरच्या बाजूने आपण खालपासून धरूया वरती 3 इंचावर पॉईंट द्यायचा आणि अशा पद्धतीने याला टक्स द्यायचा. तर 30-32 साईजला आपण हे जे माप घेतलं ते 1-1 इंचच ठेवा, म्हणजे आतमधून जास्त लूजपणा राहणार नाही आणि कटोरी ही फिटिंगला व्यवस्थित बसून जाईल. तर पाहू शकतात 32 साईजची कटोरी किती सुंदर पद्धतीने निघली. तर आपण याचा रिझल्ट पण बघूयात. अशा पद्धतीने ही 32 साईजची कटोरी आली. तर तुम्ही 31 ते 32 साईजला तुम्ही हे पॅटर्न वापरू शकता. खूप सुंदर अशी याची कटोरी आली. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला काय करायचं आहे आता, हे मेन ब्लाऊज पीस आहे. कधी पण ब्लाऊज पीस बघून तुम्ही लक्षात घ्या का कशा पद्धतीने कोणत्या ब्लाऊज पीसावर कटिंग झाली. तर मी याचा स्टिचिंग व्हिडिओ तुम्हाला दाखवते. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.